अ, पालक येईपर्यंत आपण एक काम करूया. मी पालकांना काही प्रश्न विचारणार आहे, त्यांनी प्लीज त्याचे उत्तर द्यायचे थोडीफार. म्हणजे पालक जॉईन होईपर्यंत आपण थोडंसं बोलूया. हा ठीक आहे. तर मला एक सांगा, ही मीटिंग कशाबद्दल आहे माहिती आहे का तुम्हाला? नाही मॅडम. हो ओके. मॅम. ओके. हो अ, हो. ओके. सोनाली गायकवाड जॉईंट आहे का बाळा? हो मॅम. तू ऑलरेडी आधी जॉईन झाली होतीस ना, हो मॅम. मम्मी तुझी? हा, मग आता नाही जॉईन झालीस तरी चालेल, कारण की तुम्ही तिघी बहिणींसाठी सेमच आहे. चालेल मॅम, मी ओके. तेच विचारणार होते तुम्हाला. ओके, कारण की एक 7वीला, एक 8वीला आणि एक आता छोटी दुसरीला का तिसरीला आहे, बरोबर ना? तर ऑलरेडी मम्मीने ऐकलंय हो ना मॅम. आधीचं? हो. मम्मी आहे का मम्मी? नाही मॅम, मम्मी कामाला गेलीये. ओके, पण मी सांगितलं होतं ना मम्मीनी थांबायचंय. मॅम, पप मम्मीचा रोजचा फिक्स टाइम असतो तो. अच्छा, मम्मी किती वाजता येईल आता? संध्याकाळी 7ला. ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मग तू आता लेफ्ट होऊ शकते, कारण की सेमच मी आता ह्यांना सांगणार आहे. ठीक आहे. हो मॅम, चालेल. ओके, चालेल चालेल. ओके, तर काही पालकांना माहितीये. तर आज जे लास्ट टाइम एक मीटिंग घेतली होती, त्या मीटिंग मध्ये सांगितलं गेलं होतं प्रतिभा मॅमनी की कशाबद्दल नेक्स्ट टाइम आपण मीटिंग घेणार आहे, किंवा मी पण बोलली होती तुम्हाला कुठचा टाइम योग्य वाटेल. मला सांगा, तुमच्याकडे सगळेजण इंटरनेटवर काय काय वापरता, म्हणजे काय काय करता इंटरनेटवर? तुमच्याकडे जो स्मार्टफोन आहे, त्या स्मार्टफोन मध्ये पालक काय काय करतात मला जरा सांगाल का? पालकांनी बिनधास्तपणे माईक ऑन करून उत्तर द्या, की तुम्ही तुमच्याकडे असलेला जो स्मार्टफोन आहे, ज्याच्यामध्ये इंटरनेट आहे, त्याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरता? मॅम भरपूर ऍप्स आहेत त्याच्यात. म्हणजे नक्की हॅलो. कुठचे, तुम्ही कुठचे वापरता? आम्ही तर सध्या आता शाळेचे हे ग्रुप हे आहेत हे सगळे त्यांचे ते सांगितलेले ऍप्स नवीन घेतले. हम्म. हा, अजून म्हणजे मोबाईल मध्ये येतात ते. अजून पोरांचे गेम बीम असतात ते पण आहेत. ओके, म्हणजे मुलं गेम सुद्धा खेळतात आणि पालक त्यांना खेळून देत आहेत का? खेळू देत नाही, काय करणार. पण हे चुकीचं आहे ना, की गेम आपण मुलांना हा. देतोय खेळायला, त्याचे कितीतरी वाईट परिणाम होतात, माहिती ना सगळ्यांना? हो मॅम, माहिती आहे, पण आताचे ऐकत नाहीत ना. ऍक्च्युली आज हा जो सेशन आहे ना, तो इंटरनेटवरच आहे. हा. आणि पालकांनी काय काय करायचं आहे, आपल्या मुलांकडे कसं लक्ष द्यायचं त्याच्यावरच आहे. आणि तुम्ही सुरुवातच केली की मुलं गेम खेळतात आणि पालक काहीच करू शकत नाही. हॅलो मॅडम. हा, हॅलो बोला ना. मॅडम. हा हा. हा, मी बोला. मोरे. मोरे हा मोरे मोरे जे बोललेत ना, पहिले त्यांना बोलू द्या. मग त्यानंतर हा हा चव्हाण ज्या कोण आहेत ना, त्यांनी बोला. हा, बोला. हा ठीक आहे. हा, मोरे म्हणून कोण बोलतायत, बोला ना, बोला ना. हा, मी बोलतेय. आम्ही आता 2-4 दिवस झालं जॉईन झालोय ना शाळेच्या अभ्यासासाठी. ओके. हा, पण म्हणजे मोबाईल नव्हतं त्यामुळे आम्ही काय म्हणजे हे झाले थोडं प्रॉब्लेम, आणि गावी होतो तर नेटच नव्हतं आम्हाला. आणि मग इथं आल्यानंतर एकच मोबाईल होता, तर आता घेतला दुसरा, त्याच्यामुळे आता अभ्यास करतात. पण गेम वगैरे आम्ही नाही देत खेळून, फक्त ते अभ्यासाचे व्हिडिओ येतात आणि अभ्यास येतो तेच मी तेवढं फक्त बघून देते मुलांना. ओके. फेसबुक, इंस्टाग्राम किंवा तसलं नाही काही बघत ते लोक. ओके, म्हणजे लहान मुलं नाही, आता 1ली ते 4थी नाही करू शकत, पण मोठी जे तुमची अजून मोठी मुलं असतील ती करतात का? नाही नाही, एकच आहे मोठा, 6वीला आहे तो पण नाही. ओके. अजून काही पालक आहे, त्यांना पालक आहे त्यांना बोलायचंय का? मुलं हॅलो मोबाईलवर मॅडम. काय काय हॅलो करतात? मॅडम. हा, हा मी कोण बोलतंय? हॅलो हा, मॅडम. चव्हाण. मी हा चव्हाण हा, बोलते. चव्हाण. हा, बोला बोला. हॅलो मॅडम. मी स्वतः हे करते, यूज करते. एक व्हॉट्सअप एक एक एफबी मिनिट, बस एक बाकी मिनिट, हा, एक मिनिट. हा, इकडे 2 चव्हाण आहेत, त्यामुळे माझं कन्फ्युजन झालंय. एक सिद्धी सिद्धी चव्हाण चव्हाण म्हणून सिद्धी. आहेत. हा, तर पहिले हो सिद्धी चव्हाण जे कोणी आहेत त्यांनी पहिले बोला, आणि त्यानंतर जे हो हो. दुसरे चव्हाण आहेत ना, त्यांनी बोलायचंय. ठीक आहे? हा, हा बोला. हा, मी सिद्धी बोलते. हम्म. हा, मी फक्त एफबी वापरते फक्त, हम्म. आणि व्हॉट्सअप. बाकी मुलीला मोबाईल यूज करायला देत नाही. हे शाळेचे व्हिडिओ येतात ना, तेच फक्त तिला दाखवते. बाकी ओके. नाही यूज आणि करत मोबाईल.
आणि ऑनलाईन क्लास हा. अटेंड करते म्हणजे जे गुगल हो मीटचे हो हो असतात? हो ती डेली करते. हा तेवढंच. ते मीच घेते सर्व तिचं. तिला मोबाईल वगैरे देत नाही इतर वेळेला. ती डेली अभ्यास ओके. करते. हा. ओके ओके. आणि गेम वगैरे खेळणं? नाही नाही. नाहीच गेम खेळत. ती घरामध्ये जे असतात ना लुडो वगैरे ते सर्व खेळते. मोबाईलवर नाही देत मी तिला खेळायला. ओके. म्हणजे ही हां. खूप चांगली गोष्ट तिचे आहे. पप्पा स्ट्रिक्ट ही चांगली हां. गोष्ट हां, ऐकायला तिचे पप्पा मिळाली. स्ट्रिक्ट आहेत त्याच्यामुळे नाही देत. हो. येस, म्हणजे ही गोष्ट एक चांगली ऐकायला मिळाली, की मुलं मोबाईलचे गेम न खेळता जे दुसरे गेम आहेत, हां. जे आपण घरामध्ये खेळू शकतो भावंडांच्या बरोबर, ते खेळणं योग्य आहे. ओके. आता दुसरे हां, जे ती चव्हाण आहेत. ती खेळते. हं. मॅडम ओके. हा बोला. प्लीज स्क्रीन प्रेझेंट नका करू. अनिता जाधव म्हणून कोण आहेत? स्क्रीन स्टॉप करा प्लीज. हॅलो मॅडम, माझी मम्मी कामाला गेले तर मी आदित्यची बहीण बोलते गिरिजा. ओके ठीक आहे. चालेल चालेल. मॅडम माझा भाऊ फक्त ओ व्हॉट्सअपवर तुम्ही जे व्हिडिओ पाठवतात ना तेच बघतो आणि मी त्याचा फक्त अभ्यास घेते एवढंच. ओके. म्हणजे इथे ऑलमोस्ट पॅरेंट्स, अजून कोणी पॅरेंट्स आहेत जे ज्यांचं मुलांकडे लक्ष नाहीये किंवा ते काय करतात तिकडे बघत नाहीत, असं काय आहे कोणी पालक? हॅलो. हॅलो. हा बोला. हा बोला ना. माझा मोठा मुलगा 8वी ब मध्ये हा आहे. मॅडम. ओके. हा. तो गेमच खेळत असतो सारखा मोबाईल मध्ये. मग तुम्ही त्याला ओरडत नाही का? म्हणजे हो. ओरडणं म्हणजे त्याला तुम्ही सांगत नाहीत का नीट? भरपूर सांगते त्याला पण काहीच ऐकत नाही तो. कारण की बघा, त्यांना मुलांना आम्ही सांगितलेलं की गेम खेळू नये किंवा गेम सतत खेळल्याने किती प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि डोळ्यावर पण परिणाम होतो. हो. आणि अभ्यास जर करत नसतील, सतत गेम खेळत राहणार, तर विचार करा किती प्रॉब्लेम होऊ शकतो मुलांना. हो. आणि कुठचे गेम खेळतात हे माहितीये तुम्हाला? कुठचे कुठचे गेम खेळतो? माइनक्राफ्ट ऑगी जॅक ऑगी जॅक गे ऑगी गॅम जे काय फ्री फायर वाटतं काय. फ्री फायर. वा, नावं किती मस्त मस्त घेतोय. वा. म्हणजे अभ्यासाची नावं लक्षात नसणार, पण गेमची नावं फटाफट तोंडावर आली आहेत त्याच्या. नाही माझी मुलगी बोलतीये 4थी ब ला आहे. हम्म. तिने सांगितलंय मोठ्या भावाचं की तो फ्री फायर खेळतो करून. मग तेच, ती कारण की पालकांनी लक्ष द्यायचंय की मुलं एक्झॅक्टली कुठचा गेम खेळतात. कारण की कदाचित तुम्ही ऐकलं असेल, गेल्या टायमाला जे पूर्वी हो हो. एक एक गेम आला होता ब्ल्यू वेल म्हणून, आठवतंय का हा. कुणाला? हो. ब्लू वेल म्हणून एक हो. गेम होता. हो हो. त्या गेम मुळे कितीतरी मुलांचे जीव गेलेले आहेत, हा हा माहितीये हा. ना? हो हो. आणि आणि गव्हर्नमेंटला ते हो. जो गेम होता, गेमचा जो ऍप होता, तो बॅन करावा लागला. हो. मग असे काही ऍप पण असतात जे मुलांना कळणार नाहीयेत की त्यामुळे त्यांचा काय नुकसान होऊ शकतो ते. तर पालकांनी प्लीज लक्ष द्यायचंय आणि त्यांना जितकं हो शकेल त्यांच्याशी ऍज अ फ्रेंडली बोलायचंय तुम्हाला. आणि गेम जास्त न खेळणार ह्याच्याकडे लक्ष द्या. म्हणजे गेम न खेळता दुसरे गेम खेळावेत त्यांनी. फिजिकली जे गेम आपण खेळतो घरात ते खेळायला लावा. हो. ओके ठीक आहे. मग आपण एक काम करूया, आता सुरुवात करूया. सुनीता, फिर से एक बार स्क्रीन प्रेजेंट करो ना. ओके. तर आज आपण आपल्या या सेशनला सुरुवात करूया. तर विद्या यावर्षी जॉय ऑफ गिव्हिंग सेलिब्रेट करत आहे. तर जॉय ऑफ गिव्हिंग म्हणजे दान उत्सव बोलतो आम्ही त्याला. दान उत्सव म्हणजे त्यामध्ये कुणीही कुठच्याही प्रकारचं दान करू शकतो. म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या गोष्टी शेअर करू शकतो. जसं एज्युकेशन असेल, त्यांच्याकडे कुठचं नॉलेज असेल तर ते तुम्ही शेअर करू शकता. त्याचबरोबर जर तुमच्याकडे ज्या वस्तू तुम्ही वापरत नाहीयेत त्या तुम्ही दान करू शकता. कुणाला अन्नधान्य कुणाला दान करायचं असेल तसं तुम्ही दान करू शकता. तसा आम्ही हा जो दान उत्सव आहे तो म्हणजे सेलिब्रेट करत आहोत. तर त्यासाठी आम्ही जो आज एक सेशन घेतोय पालकांसाठी आणि मुलांसाठी, स्पेशली हे पालकांसाठी आहे. जे सेशनचं नाव आहे सायबर सेफ्टी म्हणून आहे. तर सगळ्यांनाच माहिती आहे की आपण आजकाल सगळ्याच गोष्टी आपल्या ऑनलाईन मध्ये चालू आहेत. आपण इंटरनेटवर क्लासेस घेतायत, मुलं क्लास अटेंड करतायत, त्यांच्या हातात मोबाईल आहे, त्यामुळे इंटरनेटचे गेम खेळतायत.
त्याचबरोबर जे प्रत्येक गोष्टी शॉपिंग असू दे किंवा पैसे कोणाला पाठवायचे असू दे, सगळ्याच गोष्टी आपल्या काय चालू आहेत आता ऑनलाईन मध्ये चालू आहेत. पण ह्या ऑनलाईन मध्ये इंटरनेटच्या वापरामध्ये काही फायदे पण आहेत आणि काही तोटे पण आहेत. पण आम्ही ही मीटिंग ह्यासाठी घेतली की ह्यामध्ये आजकाल जी मुलं मोबाईल वापरत नव्हती अशा मुलांना आता नाईलाज म्हणून ऑनलाईन क्लासेस अटेंड करायला लागतात. त्यामुळे नकळतपणे का होईना मुलांच्या हातामध्ये मोबाईल आलेत. जे पहिले पॅरेंट्स देत नव्हते, आता मुलांच्या हातामध्ये मोबाईल यायला लागले. तर त्या मोबाईलचा वापर मुलं कशा पद्धतीने करतात हे पालकांना माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मुलं काय काय करतात किंवा काय करू नये हे पालकांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आम्ही हा एक सेशन घेतोय. ठीक आहे, मग आपण त्याची सुरुवात करूया. सुनीता. ओके, तर मला आता मी ऑलरेडी प्रश्न आधीच विचारला की तुमची मुलं मोबाईल फोनचा उपयोग कशासाठी करतात, योग्य पद्धतीचे करतात का? तर तुम्ही ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे की मुलं गेम खेळतात, ऐकत नाहीयेत. तर आणि ते काही काही मुलांचं आम्ही असं ऐकले की मुलं एका साईडला गुगल मीटची लिंक ओपन करतात आणि एका साईडला गेम खेळतात. म्हणजे ते एका वेळेला दोन दोन गोष्टी करतात. तर मग अशा वेळेला पालकांनी काय करायचं आहे की मुलं अशा गोष्टी करू नये किंवा मोबाईलचा जो वापर आहे तो योग्य पद्धतीनेच करावं, म्हणजे अभ्यासासाठीच वापरावा. त्यासाठी पालकांनी काय खबरदारी घ्यायची आहे ते आपण पुढे बघूया. एक छोटीशी व्हिडिओ आपण ती बघूया, ज्याच्या व्हिडिओचं नाव आहे एक मिनिट हा. सुनीता पीछे ले लो थोडा. या व्हिडिओचं नाव आहे इंटरनेट आगे थोडा, इंटरनेट सेफ्टी टिप्स टू कीप युअर चाइल्ड सेफ. म्हणजे इंटरनेटचा वापर करताना कुठच्या प्रकारच्या आपण काळजी घेणं महत्वाचं आहे त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत. टिप्स म्हणजे थोडीशी माहिती सांगणार आहोत, जेणेकरून तुमचा जो पाल्य आहे, मुलगा किंवा मुलगी, ते व्यवस्थित राहू शकतात, सेफ राहू शकतात. त्यांना कुठच्याही प्रकारचा इंटरनेटच्या माध्यमाचा बोलतात ना वाईट परिणाम त्यांना सोसावा लागू नये. त्यासाठी पालकांना काही टिप्स दिलेल्या आहेत की पालकांनी काय करायचंय. तर ह्या व्हिडिओ मध्ये आहे, प्ले करो. During the holidays, our pupils will have project work to complete. Now, the internet is a helpful resource. Children in primary school are very capable at using computers and tablets to go online. However, they don't have the critical thinking skills yet to be left alone with these devices. At this age, they will accept whatever media they see at face value. They may be scared by images they see, and they may be unintentionally exposed to inappropriate websites. Okay, so, stop, here are 5 stop. tips to keep your child safe सुनीता on the स्टॉप. आता या व्हिडिओमध्ये काय सांगितलंय की आजकाल सगळेच जण ऑनलाईन क्लासेस अटेंड करतायत आणि मुलं अभ्यासासाठी मोबाईल हातात घेऊन गृहपाठ वगैरे करतात. पण लहान मुलं असतात ज्यांना मोबाईलचा जास्त यूज नाहीत, पण ते कधी कधी त्यांच्या हातात मोबाईल घेतात आणि कधी कधी अचानकपणे त्यांच्या मोबाईलवर किंवा अचानकपणे पॉपअप होतात ना मेसेज, घाणेरडे फोटो येतात अचानकपणे किंवा एखादी वेबसाईटवर काहीतरी विचित्र गोष्टी त्यांना दिसतात. मग अशा वेळेला मुलं घाबरतात, कारण की ते लहान आहेत आणि त्यांच्यासाठी या सगळ्याच गोष्टी नवीन आहेत. तर मग अशा वेळेला ते घाबरणं, रडणं अशा गोष्टी करतात. तर त्यावेळेला पालकांनी काय करायचं आहे, तर त्याचे काहीतरी 5 टिप्स आहेत तुम्हाला. ते आता पुढच्या व्हिडिओमध्ये कळेल की पालकांनी काय करायचे की अशा गोष्टींमध्ये मुलं जाऊ नये किंवा घाबरू नये. तर ते आपण पुढे बघूया. During the holidays, our pupils will have project work to complete. Now, the internet is a helpful resource. Children in primary school are very capable at using computers and tablets to go online. However, they don't have the critical or searchypants.com/Hampton School त्याच्यामध्ये काय pages which are not सांगितलंय suitable for your child. Number 3, use a child-friendly search engine. A child-friendly search engine will only list results which they feel are suitable for children. We recommend kidrex.org or searchypants.com/Hampton School. Number 4, keep personal info private.
Remind your child not to give out information through emails and registration forms. If they're unsure, encourage them to ask you first. And number 5, encourage openness. Encourage your child to come to you if they encounter anything online that makes them feel uncomfortable or threatened. Don't get Okay. angry and don't blame your child. Otherwise, they won't turn to you when they need help in the future. So Stop, there you stop. have it, parents. स्टॉप. तर आता इकडे बघा, तुम्हाला 5 टिप्स दिलेल्या आहेत की इंटरनेटचा वापर करत असताना तुम्हाला आणि मुलांना काय करायचंय. तर तुमची मुलं मोबाईल घेत असतील तर मोबाईल डायरेक्टली त्यांना घेऊन देऊ नका. त्यांच्यासाठी मुलांनी पहिले पालकांची परमिशन घेणं गरजेचं आहे, असं तुम्ही मुलांना सांगायचंय की विदाऊट परमिशन मुलांनी मोबाईलला हात लावायचा नाही. कारण की मुलांना एकदा सवय लागली मोबाईल हातात घ्यायची तर मुलं काय करतात, मोबाईल हातात घेतात, अभ्यासाच्या नावाखाली गेम खेळणं, चॅटिंग करणं, मग खूप काही वाईट गोष्टी करू शकतात. त्यामुळे पालकांनी जेव्हा त्यांचे क्लासेस असतील किंवा जेव्हा त्यांना अभ्यास करायचा आहे त्याच वेळेला त्यांना मोबाईलला हात लावायची परमिशन द्यायची. ठीक आहे. आणि त्यानंतर दुसरं आहे की तुमच्या मोबाईलमध्ये असलेले जे ब्राउझर आहे, जे आपण वापरतो, जे सिक्युअर ब्राउझर आहेत, जे गुगल आहे, गुगलचा ब्राउझर आहे, मोझिला फायरफॉक्स आहे, जो तुमच्या मोबाईलमध्ये आहे, ते जे मोबाईल मधले ऍप आहेत त्यांना प्रत्येक वेळेला अपडेट करायचंय. अपडेट म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन नवीन व्हर्जन तिथे ऍड होत जातात. तर तुम्ही काय करायचं, त्याचबरोबर त्या ऍप मध्ये सिक्युरिटी पण तेवढ्याच होत जातात, अपडेट होत जातात. त्यामुळे जितके तुमच्याकडे ऍप असतील, मी जस्ट हे नाही बोलत की गुगल आणि मोझिला फायरफॉक्सच बोलते, इतर सुद्धा जे ऍप असतील तुमच्याकडे ते सगळे तुम्हाला काय करायचे, टाइम टू टाइम अपडेट करायचे. ठीक आहे. त्यानंतर तिसरं आहे की मुलांना पीछे लो प्रतिभा सुनीता, वो मैं बता रही हूँ. त्याच्यानंतर मुलांना फक्त सिक्युअर जे सर्च इंजिन आहे तेच वापरायला सांगायचं आहे. जसं गुगल जो आहे तो सेफ आणि सिक्युअर सर्च इंजिन आहे. तिथेच मुलांना जाऊन काय करायचं, माहिती सर्च करायला सांगायची. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठच्याही सर्च इंजिनवर जाऊन अगर त्यांनी माहिती सर्च केली किंवा त्यांनी त्यांचा आयडी ओपन केला तर अशामध्ये त्यांचा पासवर्ड, आयडी जे काय आहे ते सगळं तिकडे काय होऊ शकतो, हॅक होऊ शकतो. किंवा त्यांच्या मोबाईलमध्ये जर दुसऱ्या कुठच्या तरी त्यांनी सर्च इंजिनवर माहिती सर्च करायला गेल्या, तिकडून जर माहिती घेतली तर अशा काही माहिती डाउनलोड केल्याने किंवा माहितीला व्हिजिट केल्याने सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस वगैरे येऊ शकतो. मग त्यापेक्षा बेटर आहे की मुलांना सांगायचं आहे की गुगल सर्च इंजिन हा जो सिक्युअर सर्च इंजिन आहे, म्हणजे माहिती शोधणारा जो सर्च इंजिन आहे, तर तिकडे जाऊन त्यांनी काय करायचंय, माहिती सर्च करायची. त्याचबरोबर पुढचं आहे 4थ्या नंबरचं की मुलांना सांगायचंय की कुठच्याही प्रकारचं ऑनलाईन क्लास अटेंड करताना किंवा ऑनलाईन कुणाशी बोलत असताना किंवा एखादा फॉर्म कुठच्याही प्रकारचा जर ते फिल करत असतील तर अशा वेळेला आपली जी पर्सनल इन्फॉर्मेशन आहे ती कुणालाही शेअर करायची नाही. पर्सनल इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचं आधार कार्ड असेल, फोन नंबर असेल, घरचा पत्ता असेल किंवा तुमच्या घरामध्ये असलेली पैशाची अमाऊंट असू शकतो, गोल्ड असू शकतो, काही पर्सनल इन्फॉर्मेशन ज्यामुळे समोरच्याला त्याचा फायदा घेऊ शकतो, अशा कुठच्याही गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या नाहीयेत. जसं पासवर्ड असतील, जीमेलचा पासवर्ड असो, फेसबुकचा पासवर्ड असेल, इंस्टाग्रामचा असेल. कारण की कधी कधी मुलं काय करतात, मम्मीच्या मोबाईलचा जो फेसबुक अकाउंट, इंस्टाग्राम अकाउंट असं काय असेल तर ती लोक काय करतात की कुणाला पण देऊ शकतात. अशामुळे काय होऊ शकतं, ते अकाउंट हॅक होऊ शकतात. त्यानंतर 5वं होतं की मुलांशी तुम्हाला काय करायचंय, ओपनली बोलायचंय. मुलांना तुम्ही असं प्रयत्न करा की ते ऍज अ फ्रेंड म्हणून तुमच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करू शकतील. त्यांनी इंटरनेटवर आज काय काय केलं किंवा एखादी गोष्ट त्यांनी वाईट बघितली का, तर अशा सगळ्याच गोष्टी ते तुम्हाला काय करू शकतात, बिनधास्तपणे शेअर करू शकतात. तर तुम्ही त्यावेळेला त्यांच्यावर चिडायचं नाहीये, त्यांच्याशी ओरडायचं किंवा त्यांना मारायचं नाहीये. त्यांना प्रेमाने समजून त्यांना काय करायचंय, काय वाईट आहे, काय चांगलंय हे सांगायचंय. त्याच्या व्यतिरिक्त मुलं किती वेळ मोबाईलचा वापर करतायत हे पालकांनी बघायचंय. मी मगाशी सांगितलं की मुलं अभ्यासाच्या नावाखाली गेम खेळण्यासाठी किंवा चॅट करण्यासाठी किंवा कुणालाही कॉल करण्यासाठी मोबाईल घेऊ शकतात. तर पालकांनी सतत त्यांना विचारायचंय की मोबाईल कशासाठी घेतला जातोय, काय त्या मोबाईलवर केलं जातंय, ह्याची माहिती पालकांनी दररोज घ्यायची आहे. त्याचबरोबर
ती मुलं इंटरनेटवर गेम खेळतायत, इंटरनेटचा मिसयूज तर करत नाहीयेत ना, ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला बघायचंय. त्याचबरोबर अशा काही वेबसाईट आहेत ज्या तुम्हाला माहिती नाही किंवा मुलांना सुद्धा माहिती नाहीत, की काही अशा वेबसाईट आहेत जिथे व्हिजिट करणं म्हणजे ते वेबसाईट सर्च करणं सुद्धा एक गुन्हा ठरू शकतो. जर एखादी वेबसाईट, अशा ज्या वेबसाईट आहे जिथे व्हिजिट करायचं नाही, अशा जर मुलांनी चुकून व्हिजिट केल्या वेबसाईट, तर त्यांना जेल होऊ शकते. तर अशा काही गोष्टी जे मुलांना सांगायचंय, की जेवढं सांगितले तेवढं सर्च करायचं, त्याच्या व्यतिरिक्त एक्स्ट्रा सर्च करायचं नाही. आगे. ओके, परत आपण एक व्हिडिओ बघूया. Now that your child's a teen, the internet will be part of their daily life, so have regular chats with them about online safety. You'll be able to help them enjoy all of the great things about the internet while still protecting them from the bad. Chat with them about adjusting parental controls to match their level of maturity. Our simple tool walks you through step by step, from parental controls on your home's broadband to internet-enabled devices your teen has access to. Don't be afraid to bring up challenging issues like sexting, pornography, and cyberbullying. You'll both benefit from these subjects being out in the open. Keep them safe on the move. Use safe settings on mobile devices and look for family-friendly Wi-Fi. Keep your child's information confidential by helping them activate privacy settings on their social networking sites. Talk about creating a positive digital footprint. Anything your child does online could be there forever. Some apps might make a child feel more safe sharing information and photographs. Talk to your children about the pressure to send revealing images and point them to apps that can help them feel empowered, like Send This Instead and Zip It. Trust your child. If you can, give them a small allowance they can use to download apps, music and films for themselves from places you agree together. Learn about it, talk about it, deal with it. Because safety on the ओके, आता Now that your ह्या child's a teen, स्टॉप कर दो सुनीता. आता या व्हिडिओमध्ये असं सांगितलंय की आता आपण जी मुलं आपली इंटरनेटचा वापर करतात, तर त्या इंटरनेटचा वापर करताना खूप साऱ्या अशा गोष्टी घडतात इंटरनेटवर, ज्या सायबर बुलिंग आहे, सायबर क्राईम आहे. तर मग अशा वेळेला मुलांना गाईड करणं, त्यांना पॉझिटिव्ह वे मध्ये समजावून सांगणं की कुठच्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, कुठच्या नाही. तर स्टेप बाय स्टेप त्यांना आपल्याला सांगायचंय. जसं आपण मोबाईल यूज करतो, तो मोबाईलवर काय गोष्टी करायच्या आहेत, किंवा मोबाईलवर अननोन जे लिंक आलेले असतात, मेसेज आले असतात, त्यांना ओपन करायचं नाही, ज्यामुळे मोबाईलमध्ये व्हायरस येऊ शकतो. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही वायफाय यूज करता, तो आपण बोलतो ना की पब्लिकली वायफाय असतो जो फ्री मध्ये भेटतोय, तर अशा काही फ्री मध्ये वायफायचा यूज करताना काय गोष्टी करायच्या नाहीत. कारण की जर आपण फ्रीचे जे वायफाय यूज करतो, तर ते ऑल ओव्हर सगळेजण यूज करतात. पण अशा वेळेला जर आपण व्हायरस यूज केला, तर तिकडे ऑलमोस्ट हॅकर असतातच बसलेले. म्हणजे ते वाटच बघत असतात कोण काय करतोय. ते ऑलरेडी ते वायफायचा जो कनेक्शन आहे किंवा जे वायफाय आहे ते सुद्धा ते काय करतात, हॅक करून ठेवलेले असतात काही हॅकर लोक. हॅकर म्हणजे इंटरनेटवर चोरी करणारे जे पर्सन आपण बोलतो, त्याला आपण काय बोलतो, हॅकर बोलतो. हॅकर म्हणजे जे आपल्या मोबाईल मधून पैसे गायब करू शकतो, किंवा आपल्या मोबाईल मधला डेटा म्हणजे जे आधार कार्ड असतील, पॅन कार्ड असतील, किंवा आपल्या मोबाईल मधले फोटो असतील, अशा काही गोष्टी असतात जे चोरणारे बोलतो आपण. तर ते काय असतात, हॅकर असतात. तर ते हॅकर आपल्या घरी बसून आपल्या एका चुकीमुळे काय करू शकतात, आपल्याला प्रॉब्लेम मध्ये टाकू शकतात. तर त्यासाठी आपण काय काय काळजी घ्यायची आहे. जसं मी आता सांगितलं की फ्रीचा वायफाय भेटतोय, तर त्या फ्रीचा वायफाय यूज करताना तुम्ही ऑनलाईन क्लासेस अटेंड करत असाल, किंवा तुम्ही एखादा ट्रान्झॅक्शन करत असाल पैशाचा, किंवा ईमेल आयडी खोलत असाल, तर अशा कुठच्याही गोष्टी तुम्हाला तिकडे करायच्या नाहीत. कारण की जर तुम्ही तसं काही केलं फ्रीच्या वायफायचा यूज करताना, तर हॅकरला इझिली तुमचा पिन कोड, तुमचा पासवर्ड, तुमचे डॉक्युमेंट्स आणि तुमच्या मोबाईल मधला डेटा आरामशीर तो काय करू शकतो, चोरून घेऊ शकतो. त्याचबरोबर जे आपण सोशल मीडियावर जे ऍक्टिव्हेट राहतो, जसं इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, किंवा इतर कुठचे तरी ऍप आहे ज्याच्यामध्ये आपण व्हिडिओज टाकतो, फोटोज टाकतो, तर अशा ज्या ऍपचा वापर करताना सुद्धा पालकांनी आणि मुलांनी खबरदारी घ्यायची आहे की आपण कुणाशी मैत्री करतोय,
की आपण अननोन व्यक्तीशी मैत्री करावी की नाही करावी, ह्या गोष्टीमध्ये सुद्धा मुलांना सांगायचंय की कुठच्याही अननोन व्यक्तीला आपण फेसबुकमध्ये, इंस्टाग्राममध्ये किंवा आपल्या कुठच्याही कॉन्टॅक्ट नंबर देऊ नये किंवा त्याला आपण एक्सेप्ट करू नये. कारण की असं जर केलं तर तो व्यक्ती काय करू शकतो, आपल्या जे सोशल मीडियाचे जे अकाउंट आहेत त्याच्यावर टाकलेले जे फोटोज आहेत तो काय करू शकतो, चोरी करू शकतो किंवा मुलांना किंवा मुलींना तो काय करू शकतो, ब्लॅकमेल करू शकतो किंवा कॉलिंग करून तुमच्याशी घाणेरड्या पद्धतीने बोलू शकतो. तर अशा खूप साऱ्या गोष्टी घडतात. किंवा काही काही मुलं काय करतात, सोशल मीडियावर आपले फोटो टाकतात, लोकेशन टाकतात, मी आज इकडे फिरायला चाललोय, मी तिकडे फिरायला चाललोय. अशा जर गोष्टी केल्या तर एखादी किडनॅप करणारी जी टोळी असते, जी इंटरनेटवर बसलेलीच असते, वाटच बघत असते, तर अशा अशा आपल्या चुकीमुळे काय होऊ शकतो, मुलं किडनॅप पण होऊ शकतात किंवा घरातली माहिती मुलं सोशल मीडियावर अपलोड करतात. तर त्याने सुद्धा तुमच्या घरामध्ये मोठा संकट येऊ शकतो. तर मुलांना सांगायचंय की असं सोशल मीडियावर करताना काय खबरदारी घ्यायची. त्याचबरोबर जे सोशल मीडियावर जे आपण ऍप यूज करतो, तर त्याच्यामध्ये जेव्हा आपण आपले जे फोटोज वगैरे अपलोड करतो, तर ते त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचंय, सेटिंग करून ठेवायची. सेटिंग म्हणजे आपले जे फोटोज आहेत ते आपले फक्त फ्रेंड बघू शकतील, अशा पद्धतीने तुम्हाला काय करायची, तिथे सेटिंग करून ठेवायची आहे. तुम्हाला पब्लिकली कुठच्याही गोष्टी शेअर करायच्या नाहीत. कारण की सगळ्यांनाच माहिती आहे, इंटरनेट हे मोठं महाजाल आहे, हा पूर्ण वर्ल्डशी कनेक्टेड आहे. त्यामुळे कोण कसा कधी तुमचा फायदा उचलेल, कसे तुमचे फोटो चोरू शकतो, कसे त्यांना क्रॉप करून त्याच्यावर घाणेरडे फोटो चिटकवू शकतो, हे सांगता येऊ शकत नाही. त्यामुळे अशामध्ये पालकांनी आणि मुलांनी खबरदारी घ्यायची आहे. ठीक आहे. आणि त्याचबरोबर मोबाईलवर येणारे जे SMS असतात की बाबा तुम्हाला 1,000 मिळणार आहे, तुम्हाला फ्रीचा रिचार्ज मिळतोय, तुम्ही ह्या लिंकवर क्लिक करा. तर अशा कुठच्याही लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं नाहीये. कारण की मध्यंतरी मे महिन्यामध्ये, एप्रिल महिन्यामध्ये न्यूजमध्ये आलं होतं, पोलिसांनी सुद्धा त्याचा मेसेज फॉरवर्ड केलेला की असे काही हॅकर आहेत जे तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला मेसेज पाठवतात आणि त्याच्यावर चुकून माणसाने जर लिंकला क्लिक केला तर तुमचा पूर्ण मोबाईल हॅक होतो. आणि मोबाईल हॅक झाला तर तुमच्या मोबाईलमध्ये असलेले तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, सर्टिफिकेट, फोटो किंवा तुमच्या मोबाईलमध्ये असलेले जे तुम्ही पैशाचे ट्रान्झॅक्शन करता असे जे ऍप आहेत, ते सरळ तो काय करू शकतो, हॅकर स्वतः हाताळू शकतो आणि तुमच्या बँकेमध्ये झिरो बॅलन्स ठेवतो. असे खूप सारे केसेस आता या मध्यंतरी लॉकडाऊन मध्ये घडलेले आहेत. त्यामुळे पालकांनी प्लीज आपल्या मुलांना सांगायचंय की कुणाशीही अननोन पर्सनशी बोलायचं नाहीये किंवा अननोन पर्सनला आपल्या घरची पर्सनल इन्फॉर्मेशन द्यायची नाहीये किंवा कुणालाही पर्सनल आपले फोटो शेअर करायचे नाहीत. ठीक आहे. कारण की असे काही गोष्टी घडतात, त्याच्यामुळे गुन्हे होतात, मुलांना मेंटली इमोशनली त्रास होतात आणि मग अशामध्ये सायबर क्राईम होतो. ठीक आहे. हो मॅम. हो ओके. मॅडम. जर समजा एखाद्या वेळेला जर आपल्या मुलांच्या बाबतीत अशा काहीतरी घटना घडत असतील की कुणी त्याला धमकी देत असेल किंवा कोणी मुलींना घाण मेसेज करत असतील, अशामध्ये मुलं जर घाबरलेली असतील तुमची, तर पालकांनी काय करायचंय, आपल्या मुलांशी बोलायचंय. मी मगाशी पण सांगितलंय की मुलांशी इंटरनेट बद्दल सांगायचंय. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की काय काय गोष्टी करायच्या नाहीत, तर तुम्ही मुलांना प्रेमाने त्या गोष्टी समजावून सांगायच्या आहेत की बाबा तुम्ही असे फोटो टाकू नका किंवा असं होऊ शकतो. चिडून नाही सांगायचंय मुलांना, कारण की जर चिडून सांगितलं तर मुलं मुद्दामून ती गोष्ट करतात. तर मग काय करायचं, आपल्याला त्यांना प्रेमाने समजावून सांगायचंय की अशा गोष्टी जर तुम्ही केलात तर तुम्ही अशा मोठ्या संकटामध्ये पडू शकता किंवा तुमच्या घरचे त्या संकटामध्ये येऊ शकतात. तर असं त्यांना प्रेमाने समजवायचंय आणि त्यांना प्रेमाने त्यांना त्या जे येणारे जे आपण बोलतो प्रॉब्लेम्स आहे त्यातून त्यांना काय करायचंय, अवेअर करायचंय, त्यांना आधीच समजावून सांगायचंय, जेणेकरून ते काय करू शकतात, अशा चुकीच्या गोष्टी करणार नाहीत. याची खबरदारी पालकांनी घ्यायची. नेक्स्ट.
त्याचबरोबर मी मगाशीच बोलली की पालकांनी मुलांना रोज विचारायचंय की आज काय अभ्यास केलाय, काय ऑनलाईन वर तू शिकलाय, किंवा काय तू ऑनलाईन वर तुमच्या टीचरनी तुम्हाला अभ्यास दिलेला आहे, त्याच्यावर पालकांनी लक्ष द्यायचंय. कारण की काही काही मुलं काय करतात, अभ्यासाच्या नावाखाली गेम खेळतात. काही मुलं किंवा मुली चुकीच्या माणसांबरोबर चॅट करू शकतात किंवा चुकीच्या साईडवर जाऊ शकतात, किंवा मुलं जी मोठी, तुमची जर मोठी मुलं असतील तर ती वाईट व्हिडिओज बघू शकतात, पॉर्न व्हिडिओज बघू शकतात किंवा चुकीच्या गोष्टींकडे जाऊ शकतात. त्यामुळे पालकांनी खबरदारी घ्यायची आहे आणि मुलांना विचारायचंय की रोजच्या रोज ते काय अभ्यास करतात, जेणेकरून मुलांच्या मनात एक कुठे ना कुठेतरी ते राहील की माझे पालक मला रोजच्या रोज विचारतात तर मला चांगल्याच गोष्टी करायच्यात. राईट? तुम्ही त्यांना चिडून, त्यांच्याशी ओरडून, त्यांना मारून काहीही विचारू नका. प्रेमाने त्यांना सांगा, जेणेकरून ते तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करतील. समजा एखादा मुलगा किंवा मुलगी किंवा एखादा पर्सन त्यांना सोशल मीडियावर त्रास देत असेल तर तुम्ही जर प्रेमाने विचारलं तर ती मुलं काय करू शकतात, तुमच्या समोर सगळं सांगू शकतात. आणि त्या जर असं काही घडलं तुमच्या मुला मुलींच्या बरोबर तर तुम्ही काय करू शकता, त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकता. ठीक आहे? जर तुमच्या मुलांना तर तुम्ही ओरडून सांगितलं तर मुलं काहीही सांगणार नाहीत आणि अशामुळे ते अजून जास्त त्रासामध्ये जाऊ शकतात. नेक्स्ट, सुनीता. पीछे लो थोडा. आज सर्वात मोठी जी गोष्ट आहे, जी इंटरनेटवर सर्वात जास्त त्रास देणारी जी गोष्ट तर असेल तर ती आहे सायबर बुलिंग. सायबर बुलिंग म्हणजे इंटरनेटवर होणारे जे आपण बोलतो, बुलिंग म्हणजे धमकी देणं किंवा मेंटली त्रास देणं, आपण बोलतो ना की चिडवणं, ह्या अशा काही गोष्टी असतात ज्या इंटरनेटवर होतात. तर आजकाल ह्या गोष्टी खूप जास्त प्रमाणामध्ये बघायला मिळतात. आणि अशामध्ये प्रॉब्लेम काय होतं की जसं आपण वर्गामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे की वर्गामध्ये एखादे ग्रुप असेल आणि एखाद्या मुलाला टार्गेट करून त्याला रंगरूपावरून किंवा त्याच्या फॅमिली बॅकग्राऊंड वरून किंवा तो गरीब आहे किंवा काही इश्यूज असतील, तो अभ्यासात ढ असेल किंवा अशा काही गोष्टींमुळे मुलं चिडवतात ना, ते चिडवणं म्हणजे हे बुलिंग, म्हणजे एखाद्याला मेंटली त्रास देणं म्हणजे एक बुलिंगचा प्रकार असतो. तर बुलिंग दोन प्रकारचे असतात. एक तर आपण बाहेर जे वर्गांमध्ये, शाळेमध्ये आपण मुलांना त्रास देतो, मुलं एकमेकांना त्रास देतात, त्यात मुली पण असतात, मुलं पण असतात किंवा शिक्षक काही मुलांना त्रास देणारे असतात. तर अशा काही गोष्टी नॉर्मल लाईफमध्ये पण घडतात. अशाच काही गोष्टी इंटरनेटवर सुद्धा होतात की मुलं फोटो टाकतात किंवा पर्सनल इन्फॉर्मेशन कुणाला देतात किंवा कुणाला तरी फोटोज टाकल्यानंतर मी बोलली ना की एखादा माणूस सतत त्यांना त्रास देतो, कॉल करतो, मेसेज करतो किंवा कोणी त्याच्या रंगावरून त्याला घाणघाण शब्द बोलतो, कमेंट टाकतो त्याच्या इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंटवर. तर अशा काही घटना घडतात, तर त्या सायबर बुलिंग मध्ये येतात. तर हा सायबर बुलिंग जो हा प्रकार आहे तो एक गुन्हा आहे आणि ह्या जर असा काही घटना घडत असतील तर त्याच्यावर क्राईम, हा मोठा एक क्राईम आहे. त्याच्यावर आपण काय करू शकतो, पोलीस कंप्लेंट सुद्धा करू शकतो. कारण की अशा जर सायबर बुलिंग जर आपल्या मुलांवर होत असेल, मुलांना त्याचा त्रास होत असेल तर मुलं मेंटली काय होतात, डिस्टर्ब होतात आणि काही काही मुलं अशा गोष्टींमुळे जीव देतात किंवा डिस्टर्ब होतात, पागल होतात किंवा स्वतःला असं एका ठिकाणी कोंडून घेतात आणि पूर्ण लाईफ खराब करून घेतात. का तर असे काही लोक असतात इंटरनेटच्या माध्यमामध्ये जे आपल्या मुलांना किंवा मुलींना उगाचच त्रास देत असतात. तर अशा लोकांना आपल्याला काय करायचंय ते आपण पुढे बघूया. When we're mean, we might say or do things that hurt others. We might be feeling angry, upset, or jealous. It could happen once, or maybe even twice. Being mean is not okay, but bullying is much worse. Bullying is when someone uses their power repeatedly to hurt or upset someone. It could be hurting them physically or calling them names and saying hurtful things. So then, what's cyberbullying? Cyberbullying's like bullying, but it happens on the internet or on a device like your phone, which can make it kind of different. With cyberbullying, it can feel harder to escape
because it can happen anywhere, anytime. Also, it's easier for cyberbullies to hide who they are. Plus, other people online could see what's happening and even gang up on someone. If you see someone being bullied, in person or online, what can you do? Give them support. It helps to show that you care. Be an upstander. Stand up for others and say something to the bully. Report what you see and tell a trusted adult. So, what will you do if you see cyberbullying? ओके, स्टॉप कर दो. सायबर बुलिंग, आता मी सांगितलं बुलिंग 2 प्रकारचे असतात. एक आपण बाहेर बघतो जे मुलं एकमेकांना चिडवणं वगैरे वेगळा असतो. तर पण बाहेर असलेले जे बुलिंग होतं, जे त्रास देतात, सतावणं जे आपण बोलतो, त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपल्याला कोण त्रास देतोय. त्यांची नावं माहिती असतात किंवा कोण पर्सन आहे ते इझिली आपल्याला कळतं. पण इंटरनेटवर होणारे जर सायबर बुलिंग जे आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो व्यक्ती कोण आहे, कुठचा आहे हे शोधणं थोडंसं डिफिकल्ट असतं. कारण की इंटरनेटवर आजकाल फेक अकाउंट सुद्धा बनवले जातात किंवा जेलिसी, राग, दुश्मनी काढण्यासाठी सुद्धा लोक इंटरनेटचा वापर करून एखाद्याला बदनाम करतात. जसं आता एक घटना घडली होती. एक डॉक्टर होते, सायकॅट्रिस्ट डॉक्टर होते. त्यांनी एक आम्हाला माहिती शेअर केली होती की लहान मुली होत्या, 9-10 स्टँडर्डच्या मुली होत्या. त्यात काय झालंय, एका मुलीचा बॉयफ्रेंड होता आणि त्या मुलांनी काय केलं, त्या मुलीला सोडून दुसऱ्या मुलीकडे गेला. त्यामुळे जी पहिली मुलगी होती तिने काय केलं, त्या दुसऱ्या मुलीचा काय केला, फोटो वगैरे फेसबुकवरून चोरले आणि तिने एक फेक अकाउंट बनवला. फेसबुकचा फेक अकाउंट म्हणजे खोटा अकाउंट. त्याच्यावर तिने वेगळं काहीतरी नाव टाकून ती खूप साऱ्या मुलांच्या बरोबर घाण घाण चॅटिंग करत होती. पण ज्या मुलांशी ती चॅट करत होती त्या मुलांना काय वाटत होतं, कारण की फोटो त्या दुसऱ्या मुलीचा होता पण चॅटिंग ती दुसरी मुलगी करत होती. का करत होती? जेलेसी. तिच्या मनात राग होता त्या मुलीबद्दल. तर तिला बदनाम करण्यासाठी तिने काय केलं, फेसबुकवर तिचे फोटो चोरून लावले आणि तिच्या नावावर लोकांशी घाण घाण चॅटिंग करायला लागली. तर अशामुळे काय झालं, ज्या मुलीच्या नावावर चॅटिंग करत होती ती मुलगी खूप डिस्टर्ब झाली. कारण की तिचं सगळीकडे नाव खराब व्हायला लागलं, ती डिस्टर्ब राहायला लागली, ती कुणाशी बोलायला नाही लागली आणि एका ठिकाणी राहायला लागली. तर तिच्या पॅरेंट्सनी तिला लिटरली सायकॅट्रिस्ट कडे नेलं. सायकॅट्रिस्ट म्हणजे मनोवैज्ञानिक, आपण डॉक्टर बोलतो ना, जे डोक्याचे डॉक्टर असतात, की मुलं खूप डिस्टर्ब होतात, पागल सारखे वागतात, मेंटल सारखे वागतात. तर अशा डॉक्टरकडे त्या मुलीला घेऊन जायला लागलं. का? तर तिचं नाव खराब केलं कुणीतरी. आणि ज्या वेळेला ते कळालं, जेव्हा त्या लोकांनी कंप्लेंट केली पोलिसांमध्ये की असं असं झालंय म्हणून, कारण की ती मुलगी सुसाईड करायला निघालेली, ज्या मुलीचे फोटो यूज केले होते. तर मग अशा वेळेला पण काही काही मुलं आपल्या पालकांशी बोलत नाही. त्या मुलीने आपल्या पालकांना सांगितलं की असं असं झालं म्हणून, त्यामुळे पालकांनी ऍक्शन घेतलं. समजा त्या मुलीने जर जीव दिला असता तर काय झालं असतं. आणि ज्या मुलीने हे केलं, जेव्हा ती मुलगी सापडली, कारण की जेव्हा आपण एखादी कंप्लेंट करतो सायबर बुलिंगवर, जेव्हा सायबर क्राईमवर एखादी कंप्लेंट करतो, तर जे सायबर क्राईम वाले जे पोलीस असतात त्यांना इझिली कळतं की कुणी कमेंट केली, तर ते आपला मोबाईल ऍड्रेस जे आहे, लोकेशन, ते इझिली फाइंड करतात. आणि मग त्यामुळे ते कळालं की त्या मुलीनी रागाच्या भरात जेलिसी म्हणजे जळण या गोष्टीमुळे त्या मुलीचं आयुष्य बर्बाद करायला घेतलं होतं. तर अशाच काही गोष्टी ह्या सायबर बुलिंग मध्ये होतात, ज्यामध्ये काही लोक फ्रेंड बनतात फेसबुकवर, इन्स्टावर, फोटो चोरतात आपले आणि त्याच्यावर घाण घाण पिक्चर चिटकवतात. जसं चेहरा आपला असतो, बॉडी कुणाची वेगळी असतात, राईट. अशा काही गोष्टी घेऊन मुलींना किंवा मुलांना ब्लॅकमेल करतात. मग अशामुळे मुलं खूप घाबरायला लागतात, मेंटली डिस्टर्ब होतात किंवा काही काहींना सतत टोचून टोचून काही ना काहीतरी बोललं जातं. आणि ती व्यक्ती काय करते, जी हे क्राईम करत असते, ती व्यक्ती कोण आहे हे शोधणं खूप डिफिकल्ट जातं. का? तर कितीतरी लोक फेक अकाउंटनी सुद्धा काय करतात, कुणाशी तरी चॅटिंग करतात किंवा एखाद्याचे फोटो व्हायरल करतात, चोरतात. अशा खूप साऱ्या गोष्टी होतात. मग अशासाठी काय करायचंय, मुलांनी स्वतःहून, पालकांनी खबरदारी घ्यायची आहे आणि काय गोष्टी टाकायच्यात. मी मगाशीच बोलली की काय गोष्टी आपल्याला अपलोड करायच्यात, काय नाही करायचंय, हे त्यांनी स्वतःहून समजून घ्यायचंय. ठीक आहे. तर अशा जर घटना घडल्या तर त्यांनी, पालकांनी काय करायचंय,
अमोल चव्हाण म्हणून प्लीज तुम्ही तुमची स्क्रीन स्टॉप करा. अमोल चव्हाण तुम्ही प्लीज तुमची स्क्रीन स्टॉप करा. सुनीता आप वापस से स्क्रीन प्रेजेंट करो. ओके ओके 2 मिनिटं पालक. तर अशामध्ये काय करायचंय, पालकांनी जर आपल्या मुलांच्या बाबतीत जर असं काही घडलं असेल तर पालकांनी चिडायचं नाहीये त्यांच्यावर की कशाला तू फेसबुक युज करतोय, का तू इन्स्टा युज करतोय. तर त्यावेळेला पालकांनी आपल्या मुलांच्या बरोबर त्यांच्या बरोबर उभं राहायचंय. त्यांना अशा गोष्टींच्या वेळेला स्टँड घ्यायचा आहे. आणि अशी जी लोक असतात जे इंटरनेटवर मुलांना मुलींना किंवा इतर लोकांना जे त्रास देतात, अशा लोकांना काय करायचं, अशा लोकांच्या वर पोलीस केस करायची, जे ऑलरेडी आहे सायबर क्राईम मध्ये हा गुन्हाच आहे. अशा लोकांना काय करायचंय, शिक्षा द्यायची आहे. की घाबरून घरी बसायचं नाहीये की जाऊ दे सोडून दे. कारण की तो व्यक्ती जर अशा गोष्टी करत असेल, तो आज तुमच्या मुलांच्या बरोबर करेल, अजून 10-12 किंवा अजून खूप साऱ्या मुलांच्या बरोबर करू शकतो, मुला मुलींबरोबर. तर अशा व्यक्तींना काय करायचंय, पालकांनी स्वतःहून धडा शिकवायचा आहे, कंप्लेंट करून, न घाबरता. आणि नाही मुलांना ओरडून त्यांच्याकडून मोबाईल खेचून त्यांनी चूक केलीये किंवा त्या इन्स्टा डिलीट करून फेसबुक डिलीट करून असं काहीही होणार नाहीये. तर तुम्ही मुलांशी प्रेमाने बोलून त्यांच्या बरोबर उभे राहा आणि त्यांना सपोर्ट करा की काय करायचं आहे, कशी ऍक्शन घ्यायची आहे. ठीक आहे, समजलं पालकांना? तर मला हो मॅम. कुणी सांगेल का अशा काही घटना तुमच्या बरोबर घडल्यात का? नाही तुमच्या मॅम, बरोबर आतापर्यंत नाहीये. म्हणजे नॉर्मली पण कसं फेक कॉल येतात किंवा तुम्हाला मेसेज येतात, किंवा तुमचे अकाउंट हॅक केले जातात, असं काही आहे? नाही मॅम. नाही, आमचं पण नाही. ओके, असं कधी झालं पण पण असं झालं नाही, पण ह्याची काळजी पालकांनी घ्यायची आहे. ठीक आहे, हम्म. हा. की अशा गोष्टी आपल्या बरोबर आणि आपल्या मुलांच्या बरोबर होऊ नये ह्याची काळजी घ्यायची आहे पालकांनी. ठीक आहे, हो हा मॅम. मॅम. हो ओके. हो कारण हो. की आत्ताची जी टाइम आहे तो खूप क्रिटिकल आणि खूप नाजूक आहे. अशामध्ये आपल्याला आपल्या मुलांची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कामाला हम्म. जात असाल किंवा तुम्ही बाहेर कुठेही जात असाल, पण तुम्ही त्याच्यावर लक्ष देऊ शकत नाही ऑनलाईन क्लासेस असताना, पण तुम्ही घरी गेल्यावर ऍटलिस्ट त्यांच्याशी बोला, या विषयावर बोला, त्यांना हम्म. समजावून सांगा. कारण की आता ते काय होतात, काही मुलं चुकीचे फ्रेंडशिप करतात, चुकीच्या फ्रेंड्स बरोबर कनेक्शन बनवतात आणि अशामध्ये मुलं आणि मुली चुकीच्या गोष्टीकडे जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांचे फ्रेंड बना आणि त्यांच्याशी ह्या गोष्टीवर बोला की जेणेकरून त्यांना ते जास्त समजेल. ठीक आहे, ओके. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे इकडे की डिजिटल फूटप्रिंट. आता फूटप्रिंट, माईक बंद करता का पालक प्लीज? ओके. तर डिजिटल फूटप्रिंट म्हणजे पायाचे ठसे, आपण बोलतो फूटप्रिंट म्हणजे पायाचे ठसे. जसं आपण चालतो त्या हिशोबाने आपल्याला माहिती आहे आपल्या पायाचे ठसे राहत जातात, राईट? तसं डिजिटल फूटप्रिंट म्हणजे काय, की आपण जे सोशल मीडियावर जे आपण आपले डॉक्युमेंट्स किंवा आपले फोटो जे अपलोड करतो, तर ते सुद्धा काय राहतात, कायमस्वरूपी तिकडे राहतात. म्हणजे आपल्याला असं वाटेल की मी ते शेअर केलेत आणि मी फेसबुकवर, इन्स्टावर किंवा व्हॉट्सअपवर पाठवलेत, आता मी काही दिवसांनी मी डिलीट केले म्हणजे माझ्याकडून ते डिलीट झालेत. पण असं नाही होत. तुम्ही जर ते सोशल मीडियावर कुठे अपलोड केलेले असाल आणि नंतर तुम्ही तुमच्याकडून तर ते फोटोज किंवा डॉक्युमेंट्स डिलीट केले असतील, पण ते तुमच्या सोशल मीडियावर तुम्ही ज्यांना कोणाला पाठवले असतील किंवा तुम्ही ते कुठेतरी अपलोड केले असेल, तर ते तिकडे परमनंटली असतात. कोणी ते डाउनलोड करून घेतं, कोणी त्याचा स्क्रीनशॉट करून घेतो आणि मग नंतर त्या फोटोचा किंवा डॉक्युमेंटचा ते काय करतात, मिसयूज करू शकतात. तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतात. तुमचे जे तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे कोणाला पाठवले असतील आणि ते सुद्धा जर कोणाच्या हातात लागले, तर तुमचे बँक डिटेल्स जे बँकेशी कनेक्टेड असतं, त्या सगळ्या गोष्टीमध्ये ते तुम्हाला काय करू शकतात, ब्लॅकमेल करू शकतात. म्हणजे तुमच्यावर पण सायबर बुलिंगचा
जो प्रकार आहे तो पण तुमच्यावर होऊ शकतो. मग अशा वेळेला काय करायचंय, पॅरेंट्सनी आपल्या मुलांना आणि स्वतः कुठचीही गोष्ट सोशल मीडियावर अपलोड करताना ऍटलिस्ट खूप वेळा विचार करूनच ती गोष्ट टाकायची आहे. कारण की ह्याच्यामध्ये 2-3 प्रकार होतात, की काही लोकांना खूप सवय असते स्टेटस स्टेटस टाकायची. मी आता हे करतोय, मी ते करतोय. तर मी मगाशी पण सांगितलं, अशामुळे सुद्धा एखादा व्यक्ती तुमच्यावर मुलांवर वॉच करत असेल, तर त्याला सगळी तुमची ऍक्टिव्हिटी आरामशीर कळेल, की आज हा कुठे जाणार आहे, आज काय करणार आहे, आज तो कुठे आहे, कुठच्या लोकेशनवर आहे. तर ते काय करू शकतात, अशामध्ये एखाद्याला त्रास देऊ शकतात किंवा किडनॅप करू शकतात किंवा खूप साऱ्या गोष्टी करू शकतात. त्यामुळे पालकांनी आणि मुलांनी प्लीज कुठच्याही प्रकारच्या सोशल मीडियावर फोटोज आणि माहिती देताना 10 वेळा विचार करूनच द्यायची आहे. ठीक आहे. सुनीता चेंज. ओके. त्याचबरोबर कुठचीही वेबसाईट जेव्हा आपण सर्च करतो, जर समजा कुठच्याही वेबसाईटवर जातो, तर ती वेबसाईट सिक्युअर्ड आहे की नाही हे पण बघणं खूप गरजेचं आहे. कारण की सगळ्यांना माहिती आहे की आपण जे गुगल सर्च इंजिन जो वापरतो तो सिक्युअर्ड आहे, बरोबर. पण काही काही अशा काही वेबसाईट असतात जिथे तुम्हाला कोणी बोलेल की माहिती सर्च करा किंवा त्या वेबसाईटवर जाऊन हे क्लिक करा, त्या लिंकवर क्लिक करा. अशा जर तुम्ही गोष्टी केलात तर तुमचा मोबाईल किंवा तुमचा लॅपटॉप तो हॅक होऊ शकतो किंवा तुमच्या मोबाईलमध्ये व्हायरस येऊ शकतो किंवा खूप काय अजून गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, फोटो अपलोड करताना किंवा तुमची माहिती कोणाला देताना 10 वेळा विचार करायचा आहे. आणि त्याचबरोबर सिक्युअर असलेल्या जे आपण बोलतो वेबसाईट किंवा ऍप्लिकेशन पण तुम्ही डाउनलोड करताना सुद्धा विचार करून करायचा की ते सेफ आहेत की नाही, ते व्यवस्थित आहेत की नाही. मी जर त्यांना डाउनलोड केलं तर त्याचा प्रॉब्लेम तर नाही होणार ना माझ्या मोबाईलला. ह्या सगळ्या गोष्टीची तुम्हाला काय करायची, काळजी घ्यायची आणि मुलांना सांगायची आहे. नाही तर मुलं काय करतात, कुठच्याही प्रकारचा गेम डाउनलोड करतात किंवा कुणीतरी लिंक पाठवली की हा गेम डाउनलोड करा, हे डाउनलोड करा, तुम्हाला एवढं मिळेल तेवढं मिळेल. पण ते ते ऍक्च्युली फ्रॉड असतं. मग हे तुम्हाला तुमच्या मुलांना सांगायचंय की कुठच्याही प्रकारची लिंक आलेली किंवा कुठच्याही प्रकारचा कोणी मेसेज केलेला असेल की तुम्ही हे डाउनलोड करा तर तुम्हाला 5,000 मिळतील, हे डाउनलोड कराल तर तुम्हाला हे गिफ्ट मिळेल, अशा कुठच्याही गोष्टींना काय करायचं, बळी पडायचं नाहीये. ठीक आहे. नेक्स्ट. ओके. तर आता इकडे आहे की आजकाल ना ऑनलाईन जे मुलं, आता बघा मी सारखे मुली किंवा मुलं असा भेदभाव करत नाहीये, इकडे ओव्हरऑल मुलं मुली दोघांबद्दल सांगते. पण कधी कधी काय होतं की पालक आपल्या मुलांकडे लक्ष देत नाही. मुलींना सांगतात की हे नको करू, ते नको करू, हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. पण मुलांना बोलतात की नाही तो मुलगा आहे, जाऊ दे, काय नाही त्याला समजतं, अशा आपण गृहीत धरतो. पण कधी कधी आपली जी मुलं आहेत, जी वाईट संगतीमध्ये जातात किंवा वाईट लोकांशी फ्रेंडशिप करतात आणि वाईट लोकांमध्ये उठता बसल्यामुळे सुद्धा त्यांच्यावर वाईट गोष्टींचा परिणाम होऊ शकतो. त्याचा एक उदाहरण तुमच्या समोर इथे दिसतोय तुम्हाला, की दिल्लीमध्ये असेच एक घटना घडली होती. ते मी का तुम्हाला सांगते पालकांना, की तुम्ही तुमच्या मुलांना, खास करून मुलांना ही गोष्ट सांगा, जेणेकरून ती लोक सुद्धा अशा चुकीच्या गोष्टी करू नयेत. आणि जर केलं तर त्यांना सरळ जेल होऊ शकते. तर त्याचं एक उदाहरण तुमच्या समोर आहे की दिल्लीमधली काही मुलं आहेत, श्रीमंत मुलं होती, 16 ते 20 वर्षाची मुलं. आता तुम्ही विचार करा, 16 ते 20 वर्ष म्हणजे खूप कमी एजची मुलं आहेत. त्यांचा एक ग्रुप होता आणि ते व्हॉट्सअपच्या एका ग्रुपवर त्यांनी ग्रुप बनवलेला. त्या ग्रुपमध्ये ते घाण घाण चॅटिंग करत होते, वल्गर गोष्टी बोलत होते, मुलींच्या फोटो घेऊन त्याच्यावर कमेंट घाण घाण बोलणं, फिजिकली त्यांच्या फिजिकल बद्दल बोलणं, अशा गोष्टी करत होते. प्लस ते एका म्हणजे मुलींच्यावर गँगरेप कसा करायचा असे ती लोक प्लॅनिंग करत होते. तर त्या व्हॉट्सअपच्या त्या ग्रुपमध्ये एक मुलगी मुलगा म्हणून जॉईन झाली होती, जस्ट बघण्यासाठी की काय चाललंय. तर तिला त्या सगळ्या गोष्टी कळाल्या
की ही लोक मुलं प्लॅनिंग करतायत आणि ही अशी मुलं आहे की त्यांना कसली भीती नव्हती की काय नाही होणार, आमच्याकडे पैसे आहेत, आमचे आई वडील आम्हाला सोडवतील वगैरे असे विचार करणारी जी मुलं होती त्यांना कसली भीती नव्हती. त्यांनी अशा ग्रुपमध्ये मुलींच्या बद्दल, बायकांबद्दल घाण घाण कमेंट्स करत होते, घाण घाण गोष्टी बोलत होते आणि आपसात ज्या मुली असतात त्यांचे फोटो घेऊन त्यांच्यावर सुद्धा ते कमेंट करत होते. तर मग त्या मुलीनी काय केले, जी मुलगी ह्या ग्रुपमध्ये जॉईंट होती तिने या सगळ्या गोष्टीचे स्क्रीनशॉट घेतले, जे लोक घाण पद्धतीने बोलतायत किंवा ती लोक प्लॅनिंग करतायत एका मुलीवर किंवा मुलींच्यावर रेप करण्याचा प्लॅनिंग करत होते. तर तिने ते पोलिसांना ती सगळी माहिती दिली. पोलिसांना माहिती दिल्यामुळे त्या पोलिसांनी त्या सगळ्या मुलांना जे ज्या ग्रुपमध्ये होते, चॅटिंग करत होती किंवा त्या ग्रुपमध्ये जी मुलं होती त्या सगळ्यांना अरेस्ट केलीये. कारण की त्यांच्यावर तो गुन्हा दाखल झाला की त्यांनी महिलांच्या बोलतात ना, महिलांवर वाईट कमेंट करणं सुद्धा एक वाईट गोष्ट आहे की तुम्ही सोशल मीडियावर किंवा कुठच्याही मुलीला घाण शब्द शिवी देऊ शकत नाही. नॉर्मली तुम्हाला माहिती नाही की समजा आपण जर बाहेर फिरत असतील आणि एखाद्या मुलीला जर कोणी डोळा जरी मारला किंवा त्यांनी तिला घाण शिवी जरी दिली तरी त्याच्यावर सेक्शुअल हॅरेसमेंटचा केस लागू शकते. हे कदाचित खूप साऱ्या पालकांना माहिती नाही. त्याच प्रकारे सायबर क्राईम म्हणजे इंटरनेटच्या माध्यमावर सुद्धा अगर कोणी कुठच्याही मुलीवर अशा वाईट प्रकारच्या कमेंट करत असतील त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारचे गुन्हे दाखल होतात. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांना व्यवस्थितपणे ही गोष्ट समजावून सांगायची आणि या सगळ्या वाईट गोष्टी त्यांच्याकडे घडू नये म्हणून काळजी घ्यायची. ठीक आहे, समजलं हो मॅडम. पालकांना हे? कारण की हे का हो सांगते मॅडम. माहितीये की या गोष्टी घडतायत, आता खूप घडतायत. मुलं लिटरली इंटरनेटचा वापर करतायत आणि त्याचा ना त्यांना एक चस्का लागलाय, का आपण बोलतो ना एक व्यसन लागलंय मोबाईल फोनचा, इंटरनेटवर खूप सतत ते राहतात. तर स्पेशली मुलांकडे पण पालकांनी लक्ष द्यायचे, जी वयात येणारी मुलं किंवा लहान आहेत. तर अशा वाईट गोष्टी ते इझिली गोष्टी करू शकतात आणि नकळतपणे त्यांच्याकडून काहीतरी चूक होईल आणि त्याचा खूप मोठा परिणाम त्यांना जेलमध्ये जावं लागेल. आणि अजून एक ऍक्ट आहे, एक पॉस्को ऍक्ट म्हणून एक 2012 मध्ये गव्हर्नमेंटनी लहान मुलांसाठी म्हणजे जे आपण बोलतो ना 17 वर्षाच्या पर्यंत जी मुलं असतात जी अजूनही मॅच्युअर्ड नाहीयेत किंवा मोठी नाहीत अशा मुलांसाठी पण ऍक्ट बनवलेला आहे की अगर एखादा मुलगा जर मोबाईलवर किंवा इंटरनेटवर जे व्हिडिओज बघतात, पॉर्न व्हिडिओज आपण बोलतो, तो जर बघत असेल तर डायरेक्टली त्याला त्याच्या घरी येऊन उचलून पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊ शकतात. जे कदाचित मुलांना माहिती नाहीये, तो एक ऍक्ट आहे. ते बिना अरेस्ट वॉरंट, बिना कसल्या गोष्टीचे इन्फॉर्मेशन दिये बिना ते डायरेक्टली घरी येऊन त्या मुलाला उचलू शकतात, असा तो ऍक्ट आहे. त्यामुळे प्लीज पालकांनी आपल्या मुलांना समजावून सांगायचंय या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर जर तुमच्या मुलांच्या बाबतीत जर असं काही घडत असेल, मुलगा किंवा मुलगी त्यांना कोणीतरी त्रास देतोय किंवा कोणी त्याच्याबद्दल कमेंट करतोय किंवा त्याला धमकी देतोय, असं काहीतरी गोष्टी घडत असतील तर ती मुलं काय करतात माहितीये, काही मुलं आहेत की असं काही मोबाईलवर घडत असेल, मुलं मुली, तर ते मोबाईल घेत नाहीत हातामध्ये, म्हणजे घाबरतात, मोबाईल म्हणजे विचलित व्हायला लागतात. त्यांच्या मनात एक भीती बसते कारण की लहान आहेत, कुणाशी बोलणार, कुणाला शेअर करणार, अशा भीतीने ना ते गप्प होतात आणि मग चिडचिड करणं, खाण्यापिण्याकडे त्यांचं लक्ष नसतं आणि मग ते जास्त ते ना एकटेपणामध्ये राहायला लागतात. मग असं जर तुम्हाला सिम्पटम्स म्हणजे असे काही लक्षणं तुम्हाला तुमच्या मुला मुलींमध्ये दिसले तर तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याशी बोला आणि त्यांना विचारा की काय प्रॉब्लेम आहे आणि जर त्यांच्या बाबतीत असं काही घडलं असेल तर त्याचे जे सबूत आहेत, जे गोष्टी आहेत त्यांनी ते तुम्हाला दाखवेल मुलगा किंवा मुलगी, त्याची तुम्ही जी माहिती आहे ती जमा करायची आणि मग काय करायचंय त्याच्या अगेन्स्ट तुम्ही काय करू शकता, केस दाखल करू शकता पोलीस स्टेशन मध्ये. ठीक है, सुनीता चेंज करो.
कारण की अशा जर गोष्टी जर मुलांच्या बाबतीत घडत असतील, मुलींच्या बाबतीत, तर मुलं खूप टेन्शन घ्यायला लागतात, एकटे एकटे राहायला लागतात, मित्रमैत्रिणींशी बोलत नाही. जी मुलं सतत बोलणारी, हसून खेळत राहणारी मुलं काय होतात, घाबरतात. कारण की इंटरनेटवर अशा खूप साऱ्या वाईट गोष्टी घडतात. त्यामुळे मुलांना त्याचा खूप सदमा बसू शकतो. म्हणजे ते खूप डिप्रेस्ड होऊ शकतात. कारण की ते कोणाला शेअर अगर नाही करणार, तर ते मुलं आतल्या आत ना ते विचार करून करून ना आजारी पडतील. विचार करून करून डिप्रेशन मध्ये जातील आणि त्यांच्या तब्येतीवर, त्यांच्या मेंटल हेल्थवर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो. जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एका मुलीच्या बाबतीत जे रिअल मध्ये घडलं होतं, जे एका डॉक्टरांनी आम्हाला सांगितलेलं, जे बोलतात ना, सायकॅट्रिस्ट डॉक्टरनी आम्हाला ती शेअर केलेली गोष्ट आहे. तर अशा गोष्टी तुमच्या मुलांच्या बाबतीत होऊ नये की त्यांना डॉक्टरांकडे जायची वेळ येईल, मेंटली डिस्टर्ब ते होता कामा नये. त्यासाठी प्लीज पालकांनी त्यांच्याशी बोला. त्यांच्या ज्या ऑनलाईन ज्या गोष्टी ती लोक करतात त्या सगळ्या गोष्टी त्यांना सांगा तुमच्याशी शेअर करायला. सुनीता चेंज करो. त्यांच्याशी मी मगाशीच बोलली, वाईट बोलायचं नाही, चिडायचं नाहीये, त्यांच्यावर राग धरायचा नाही किंवा त्यांना मारायचं नाहीये. त्यांना तुम्हाला काय करायचंय, स्ट्रॉंग बनवायचंय. की अशा काही गोष्टी झाल्या की तुम्ही स्ट्रॉंगपणे त्या गोष्टीला फेस कसं करू शकतो, असा कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये जागृत करायचा आहे. त्यांच्यावर ओरडून, त्यांच्यावर रागवून, त्यांना मारून काहीही होणार नाहीये. ठीक आहे, त्यात आपल्याच मुलांचे नुकसान होतील. चेंज. सुनीता चेंज करो. किसी भी क्राइम को करने में जब इंटरनेट का यूज किया जाता है तो वो साइबर क्राइम के अंडर आ जाता है और उस पर आईपीसी के सेक्शंस के साथ साथ ही इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी एक्ट के सेक्शंस भी लगते हैं। जैसे कि अगर आपको कोई ऑनलाइन धमकी देता है फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या फिर व्हाट्सएप या किसी भी सोशल मीडिया नेटवर्क के थ्रू, तो उस पर आईपीसी सेक्शन 506 तो लगेगा ही, साथ ही उस पर इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी एक्ट सेक्शन 66A भी लगेगा। तो अगर आपके साथ किसी ने साइबर क्राइम किया है किसी भी तरह का, तो उसकी रिपोर्ट कराने के लिए आपको पुलिस स्टेशन जाने की जरूरत नहीं है, बल्कि आप घर बैठे अपने मोबाइल फोन से ही किसी भी साइबर क्राइम की ऑनलाइन रिपोर्ट कर सकते हैं। सो आज के इस वीडियो में मैं आपको डिटेल्स में बताने वाला हूं कि कैसे आप किसी भी साइबर क्राइम की रिपोर्ट ऑनलाइन कर सकते हैं। तो चलिए शुरू करते हैं। किसी भी साइबर क्राइम की ऑनलाइन कंप्लेंट करने के लिए आप अपने ब्राउजर में टाइप करेंगे cybercrime.gov.in, तो आपके सामने नेशनल साइबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टल आ जाएगा, जहां से आप साइबर क्राइम की ऑनलाइन कंप्लेंट कर सकते हैं। क्या हुआ सीता, तुम कुछ उदास लग रही हो? मेरे नाम से किसी ने फेसबुक पेज बनाकर उस पर अश्लील चीजें पोस्ट कर रहा है। पेज पर उसने हमारी फोटो भी लगा रखी है। इससे दोस्तों और रिलेटिव्स में हमारी बहुत बदनामी होगी। तुमने किसी के साथ अपनी पर्सनल डिटेल्स शेयर तो नहीं की? मुझे याद आया कि पिछले सप्ताह ऑनलाइन चैट करते हुए मैंने अपना नाम, ईमेल, फोन नंबर इत्यादि एक नए ऑनलाइन फ्रेंड के साथ शेयर किए थे। बस यही हो गई ना तुमसे भूल। तुरंत फेसबुक हेल्प पर जाकर फेक अकाउंट की रिपोर्ट करो। सावधान, अनजान व्यक्ति से कभी भी अपनी निजी जानकारी शेयर न करें। आपकी सतर्कता एवं सावधानी आपको साइबर क्राइम से बचने में मदद कर सकती है। साइबर अपराधों से संबंधित शिकायतें www.cybercrime.gov.in पर दर्ज कराएं। गृह मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी। सर, मैं बैंक से बात कर रहा हूँ, आपका कार्ड ब्लॉक हो गया। सर, आपको लॉटरी के नंबर बता सकता हूँ? मैडम, आपने कॉन्टेस्ट जीता है, बस आपकी बैंक डिटेल्स दीजिएगा। ऑफर ये है कि आपको देने होंगे 20,000 रुपए और 3 महीने में आपको मिलेंगे 40,000 रुपए। फोन और मैसेज पर मिलने वाले ऐसे सभी ऑफर स्कैम, फ्रॉड की श्रेणी में आते हैं। बहकावे या लालच में कभी भी ऐसे मैसेजेस, ईमेल व फोन कॉल्स का जवाब ना दें। सावधान रहें और दूसरों को भी सावधान करें। आपकी सतर्कता एवं सावधानी आपको साइबर क्राइम से बचने में मदद कर सकती है। साइबर अपराधों से संबंधित शिकायतें www.cybercrime.gov.in पर दर्ज कराएं। गृह मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी। ओके, सगळ्यांनी व्हिडिओ बघितली? ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यांना डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे की काय 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 गोष्टी फ्रॉड आहेत किंवा काय काय इंटरनेट मध्ये येतात, सायबर क्राईम मध्ये येतात. तर फक्त सिंपल तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की अशा काही घटना तुमच्या बरोबर जर घडल्या तर त्याची कंप्लेंट करायची आहे. त्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये जायची गरज नाहीये. तुम्ही घरी घरी बसल्या बसल्या तुम्ही एक वेबसाईट आहे जी गव्हर्नमेंटची सायबर क्राईम, ज्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, कंप्लेंट नोंदवू शकता. तर ती आहे www.cybercrime.gov.in. म्हणजे तुम्ही त्या साईटवर जाऊन तुम्ही तुमची कंप्लेंट घरी बसल्या बसल्या
तुम्ही दर्ज करू शकता आणि त्याच्यावर डायरेक्टली मग काय करणार ते ऍक्शन घ्यायला सुरुवात करणार. ठीक आहे, समजलंय पालकांना? हो हो. काय हो? हॅलो. हो. ओके. आता त्याचबरोबर काय होतं माहितीये की मुलांना आपल्याला सांगायचंय की जसं आपल्याला मोबाईल भेटलेला आहे किंवा लॅपटॉप आहे त्याचा उपयोग अभ्यासासाठीच करावा, वाईट गोष्टींसाठी करू नये. नाहीतर त्याचे खूप वाईट दुष्परिणाम मी तुम्हाला आताच सांगितले ते घडू शकतात. त्यामुळे मुलांना सांगायचंय की मिळालेला जो मोबाईल आहे, इंटरनेट आहे, त्याचा फक्त अभ्यासासाठीच वापर करावा, बाकी गोष्टींसाठी करू नये. चेंज. सुनीता चेंज. ओके. आय होप सगळ्यांना पालकांना आजचा जो सेशन सांगितलं, जे मी माहिती दिलेली आहे ती वाटते तुम्हाला सगळ्यांना योग्य आहे की तुम्हाला युजफुल आहे? हो बरोबर आहे. हो मॅडम. हो मॅडम. म्हणजे याच्यामध्ये असं काही आहे की तुम्हाला नवीन माहिती पडले, तुम्हाला माहितीच नव्हतं, अशा काही गोष्टी बघितल्या आज तुम्ही? नाही. म्हणजे तुम्हाला हे सगळं माहिती आहे का आधीपासून? माहित नव्हतं मॅडम. येस, ओके. मग तुम्हाला काय वाटलं हे तुम्हाला जे आम्ही शिकवलं सांगितलं ते योग्य आहे तुमच्यासाठी? हो मॅडम. योग्य आहे. मग मग तुम्ही काळजी घेणार की नाही मुलांची? हो मॅडम. हो मॅडम, काळजी घ्या. हो मॅडम. म्हणजे आता ही जबाबदारी तुमची सुद्धा आहे की मुलं काय करतायत, काय त्यांना प्रॉब्लेम्स होत आहेत. चिडून रागवून वगैरे काही होणार नाहीये. आपल्याला मुलांशी काय करायचंय, प्रेमाने त्याचे फ्रेंड बनून काय करायचंय, त्याच्याशी बोलायचंय, मुलगा की मुलगी कोणी असू दे. ठीक आहे? हो मॅडम. आणि जर अशा काही घटना जर घडल्या, जसं सायबर बुलिंग सांगितलं, की अशा काही वाईट घटना जर घडत असतील तर तुम्ही काय करणार आहात सांगा? कंप्लेंट करणार पोलीसमध्ये. येस, कंप्लेंट करणार. कुठे करणार तुम्ही? सायबर क्राईम मध्ये. म्हणजे समजा तुम्हाला सायबर क्राईम माहिती नाही ऑफिस कुठे, पण आताच मी एक सांगितलं होतं कुठेतरी एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचं नाव काय माहितीये? नाही. सायबर क्राईम. www.cybercrime.gov.in. जे गव्हर्नमेंटचे आहे हे सायबर क्राईम. हे का आपल्याला एक साईट दिलेली आहे, वेबसाईट का दिलेली आहे सायबर क्राईमची, की आजकाल लोक घराच्या बाहेर जात नाहीयेत, बरोबर? मग ते पोलीस स्टेशन मध्ये जा, इकडे जा, त्याच्यापेक्षा बेटर आहे की आपण घरी बसल्या बसल्या सुद्धा कंप्लेंट दर्ज करू शकतो. आणि समजा जर तुम्हाला इंटरनेटचा वापर करता येत नाही तर तुम्ही जवळच्या असलेल्या पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा काय करू शकता, कंप्लेंट दर्ज करू शकता. मग तुम्ही घेणार की नाही तुमच्या मुलांसाठी स्टँड, जर अशा काही घटना तुमच्या मुलांच्या बाबतीत झाल्या तर? हो मॅडम. हो मॅडम. तुम्हाला मुलांना स्ट्रॉंग करायचंय, ही जबाबदारी पालकांची आहे. ठीक आहे? तर मुलांची आजपासून सुरुवात करा तुम्ही. मोठे लहान कुठची मुलं आहेत त्यांच्याशी बोला, काय अभ्यास करतायत, ऍटलिस्ट त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि पालकांना काय अजून बोलायचंय, काय अजून तुम्हाला काही सांगायचंय का, की असे काही सेशन फ्युचर मध्ये तुम्हाला हवेत अजून? हा बोला साळके. आवाज नाही येते. गायकवाड, आवाज येत नाहीये. हॅलो, कोणाला काही सांगायचंय? आजचा जो फीडबॅक द्यायचा की आजचा सेशन तुम्हाला कसा वाटला? हॅलो. अल्ताफ शेखचे पालक आहेत, सॉरी अल्ताफ शेख आहे जे जोया आणि रेहानचे वडील आहेत, त्यांनी प्लीज माईक ऑन करून सुद्धा बोलू शकता. आता पालकांनी ऍक्च्युली माईक ऑन करून सांगा. हॅलो. हा बोलिये ना. हा मॅडम, चांगलं वाटलं. असं काय नाही, जे बोलले तुम्ही ना ते एकदम छान समजवलं आम्हाला.
ओके आणि आम्ही याच्या पुढे आपल्या पालकांना, आपल्या पोरांना, बारक्यांना सर्वांना सांगणार आम्ही समजावून. ओके आणि त्यांना मोबाईल जास्त आम्ही जसं देत पण नाही जास्त, कसं का मी कामावर असतो ना, हा तर ऑनलाईन अभ्यास माझ्या मोबाईलवरच करता येतो. माझ्या घरी जो दुसरा आहे तो 3G आहे, त्याच्यावर फक्त अभ्यास येतो आणि तुम्ही जे व्हिडिओ पाठवतात ते व्हिडिओ येतात त्याच्यावर, तर ते त्याच्यातच बघून अभ्यास वगैरे करतात. बाकी मीटिंग वगैरे जी असती ती माझ्या मोबाईलवर त्यांना करता येते आणि मी घरी असल्यावरच ते करतात. कसं दुपारी मी 1 वाजता येतो ना, हा तर 1 वाजता जुळ्याची असते आणि त्यानंतर पाठोपाठ मग रियांची असते 2 वाजता. हा हा, तर ते त्यांना ते फक्त तेवढ्यासाठी ते मोबाईल देतो मी, नाही तर त्यांना ते घरी आहे तो साधा 3G वाला, त्याच्यावर फक्त अभ्यास येतो आणि अभ्यास पाठवू शकतो बस. ओके. तरी पण पालकांनी काय करायचंय, मुलांना गेमच्या बाबतीत पण मग मी सांगितलेलं लास्ट टाइम जो हो, ब्लीवेल नक्की. ब्लीवेल करता एक गेम आला होता, तसंच मुलं जे गेम खेळत जरी असतील तर खेळून द्या, पण त्यांना जास्त पण द्यायचं नाही, किंवा गेम कुठचा खेळताय ह्याच्याकडे पण पालकांनी लक्ष द्यायचंय. की काही हो, काही अग्रेसिव्ह जे गेम असतात, पबजी वगैरे माहितीये ना, की मारणं वगैरे, हो, हो. फायटिंग करणं, अशामध्ये पण मुलं काय होतात माहितीये, खूप जास्त त्यांच्यामध्ये ते बघून बघून ना ती लोक पण तशी वागायला लागतात. मग हो, शाळेत बरोबर. हायपर कुणाशी होतात त्याच्यामध्ये. बोलताना हा हायपर होतात. मग अशा हायपर होणारे जे गेम आहेत ना, ते सुद्धा मुलांना बघून नाही द्यायचे. नॉर्मल नाही. असतील गेम तर ठीक आहे, एज्युकेशनल गेम असतील तर ते जास्त बेटर आहे. पण मोस्ट ऑफ प्रयत्न करा पालकांनी की मुलांनी फिजिकली गेम खेळावेत. जे मोबाईल आणि लॅपटॉपचे गेम अजिबात खेळू नये, ज्याच्यामुळे त्यांच्या हेल्थवर खूप वाईट परिणाम होतील, त्यांच्या स्वभावामध्ये फरक पडू शकतो आणि ते मेंटली डिस्टर्ब पण होतील. त्यापेक्षा बेटर आहे की मुलं मैदानी जर गेम घरातल्या घरात खेळतील तर त्यांचा माइंड सुद्धा शार्प राहील आणि ते हॅपी राहू शकतील. ओके ओके मॅडम, ओके. ओके ओके. अजून कोणी पालक आहे ज्यांना काय बोलायचं आहे का? अजून कोणी पालक? हा बोला. भोसले म्हणून कोण आहे, बनसोडे की भोसले, त्यांना बोलायचंय का? बोलायचंय कुणाला? नो. ओके चालेल. म्हणजे मग आजची मीटिंग आपण इथे संपूया आणि असेच जर अजून नवीन नवीन सेशन जर असतील जे आम्ही पालकांना आणि मुलांना अवेअर करण्यासाठी घेतच राहू, आणि तुम्हाला सुद्धा काही सजेशन द्यायचे असतील, सूचना द्यायची असेल तर तरी सुद्धा तुम्ही आम्हाला डायरेक्टली सांगू शकता. आणि समजा तुमच्या मुलांच्या बाबतीत जर अशा काही घटना घडत असतील सायबर बुलिंगच्या, तर आम्हाला सुद्धा तुम्ही ते शेअर करून सांगू शकता. ऍटलीस्ट आम्ही मदत करू शकतो त्यावेळेला. ठीक आहे? हो. ओके चालेल. मग आता जाऊ शकता आणि थँक्यू आज तुम्ही इतका वेळ दिल्याबद्दल आणि आजचा सेशन अटेंड करण्याबद्दल. थँक्यू. थँक्यू मॅडम. ओके. तर आता